गुड मॉर्निंग ऋतुजा. गुड. कशी आहे तब्येत? बरी. काल गाडीहून पडली ती तर तिला थोडंसं दुखापत झाली. गुडघ्याला हाताला थोडंसं लागलं होतं आणि हनुवटीला थोडंसं लागलं होतं. कुठं लागलं होतं तुला? इथं हे इथं लागलं हाताला. दिसेना बशी. तर तिला जास्त काही नाही, थोडंसं डॉक्टरनी गोळ्या दिल्या, पेन किलर वगैरे, आणि ती जवळ बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे आता. त्याच्यामुळं तिला आता ब्रेक घेण्याचा डॉक्टरनी सल्ला दिला आहे. सर्दी खोकला पण आहे. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. परत एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तर काय बनवते? मला बनव थोडंच बनव, पण चांगला बनव. चहा कसा बनवायचा माहिती आहे ना? भाऊचा बनवते. आता किती दुखतं? दुखतंय म्हणजे सगळं कानावर गेलं त्यांना ते दुखतंय सगळं. बरं. थोडंसं ढगाळ वातावरण आहे. सकाळी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज. बॅग दाखव, तुझी बॅग दाखव बरं. घाल ना. कशी लावते बॅग? कुठे तुझी शाळा? कुठे शाळा कुठे सावीची? तू भेंडी द्यायची. दह्यातली भेंडी हे असं कापडावर करून टाकलं याला? धुवून घेतलं ना साफ करायसाठी काय ते? बरं. कोणती? जरा रानातलीच भेंडी दिसून राहिली. गावरान भेंडी. सकाळी सकाळी मस्त एक कडक कॉफी बनवून घेतली. सकाळी कॉफी घेतल्यावर कसं जरा ब्रेन ॲक्टिव्ह होतो, फ्रेश वाटतं. बरी वाटते तब्येत भाऊ आता? बरी वाटते. आज मला सकाळी काय झालं, कशाच्यामुळे दही सांगितलं. हां. सकाळी पोटात आग झाल्यासारखी झाली. 5 मिनिटं. दही खाल्ल्यावर गार होतं पोटात. हा दही खाल्ल्यावर बरं राहतं जरा. असं मला व्हॉट्सअप हे मीच मग ठरवलं. हां हां. बाकी काय थंड आहे म्हणून. हा ना, दही थंड राहतं. 1 किलो घेतला आता. मी पण दही खातो ना. बरं चांगलं आहे, दही चांगलंच आहे. हा, दही चांगलं आहे. बरं वाटतं ना पण आता? आता बरं वाटतंय. नंतर 5 मिनिटं कमी झालं, पोटात आग झाली. हां हां. उठलो होतो जवळ. बरं. झोप लागली का? चांगली झोप लागली? झोपलाही नाही नंतर. बरं बरं. मंडळी, हे आमचे आजोबा आहे, म्हणजे आईचे वडील आहेत. तर त्यांची तब्येत आता उतरत्या वयामुळं सतत खराब असते. व त्यांचं 87-88 वय. वय किती भाऊ तुमचं? 87 वर्ष वय आहे त्यांचं. आणि सध्या आजारपणात आहेत. पण ज्या पद्धतीने ते या वयात सुद्धा संयम ठेवून त्यांच्या आजारपणावरती मात देत आहेत. आणि चिडचिड नाही, काही नाही, एकदम शांत मनाने ते वाचन करत असतात. ज्ञानेश्वरी पण वाचत असतात. तर आपल्याला थोडंसं आपण डोकं दुखायला लागलं, थोडं ॲसिडिटी वगैरे झालं, काही जखम झाली, आपण लगेच चिडचिड करायला लागतो. पण यांना मी बघतोय आता 8-10 दिवस झाले त्यांना इकडे येऊन, तर कोणतीही चिडचिड नाही, काही नाही. एकदम शांतता आणि संयम त्यांच्या स्वभावात एवढं तब्येत खराब असताना आहे. भाऊ, तुम्ही कसं एवढं तब्येत खराब असून कसं संयम ठेवता? तुम्ही एवढं शांत कसं राहता? बरोबर आहे. चांगलं राहतं, शांततेने राहतं वगैरे. एवढं दुखून तुमचं एवढं दुखलं तरी पण मी शांतता आहे त्याच्यामध्ये. दुखलं म्हणून ते उपयोग काय होतं दुखलं. अगोदर तुम्ही प्राणायाम करायचे, ते रामदेव बाबाचे प्राणायाम हे, ते आता नाही करीत? 20 वर्ष प्राणायाम केले. 20 वर्ष त्यांनी प्राणायाम आता करायचे, पण त्या तब्येत खालावल्यामुळं आता प्राणायाम जमत नाही. पण त्यांचा नित्य नेहमी एक सकाळी सकाळी उठून लवकर आंघोळ करायची आणि राईट टाईम जो काय असेल त्यांचा, चहा घेऊन दिवसाची सुरुवात करायची, पूजा करायची आणि कामाला लागायचं. तर आपले एवढं हे असून आपलं कधी रुटीन नसते. आपल्या झोपायचा टाईम फिक्स नाही, सकाळी उठायचा फिक्स नाही. पण त्यांचं ह्या वयात, या आजारपणात सुद्धा सगळे जे नित्य नेम आहे तो फिक्स राहतो त्यांचा. तर एक हे जुने जे समजा होते हे व्यक्ती, यांच्याकडून हे शिकण्यासारखं की संयम लय गरजेचं आहे. मंडळी, तुम्हाला आमच्या छोट्याशा घराची टेरेस जी आहे गच्ची ते दाखवतो. अशा पद्धतीने छोटासा वाडा आहे. ही छोटीशी गच्ची.
2 रूमचं हे आमचं छोटंसं घर आहे. याला मोठं करायचं आहे, पण आता टप्प्याटप्प्याने होईल. इकडून सगळे चारी बाजूनी झाडं आहे. लिंबाचं झाड आहे, त्याच्यानंतर इकडं कवटीचं झाड आहे. कवटीचं झाड तुम्हाला माहिती असेल, हे कवटाचं झाड जे जुनं, ह्याला कवटं पण थोडं थोडं लागलेलं आहे वरती. आता ते कवटाची चटणी जबरदस्त लागते. आमची गाय लाली, ही आमचं हे छोटीशी गच्ची, चारी बाजूंनी झाडाच्या मधात असलेलं हे आमचं घर. काय करते तू? हे काय करते? काय करते सावी? ते खेळती तू, पण हे लागले तुझ्या डोळ्याला काडी तर काय करायचं? डोळ्याला लागेल ना तुझ्या. मग ठेवून दे आता, याच्यात ठेवून दे परत. कोण हे पडली? हे नखरे करते नुसतं. ते ठेवून दे, चल ठेवून दे, चल याच्यात ठेवून दे. जे बाप्पाचं आहे ना ते, जे बाप्पाचं आहे, तुझी नाही आहे. नाही नाही, ठेव ठेव. किती आहे मोज बरं? 1, हा मोज मोज. हा हा, व्हेरी गुड. हा चल ठेवून दे बरं. आता हे कॅप घे बरं, कॅप घाल बरं, कॅप सावीला. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान आहे का कॅप? छी झाली कॅप, चिखल लागला त्याला. हा चिखल लागला. हाय गाईज, हाय गाईज म्हण. नीट 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 असं हाय कर. मंडळी इकडं गच्चीवरती एक फेरफटका मारला सकाळी सकाळी तर लय फ्रेश वाटतं. तुम्ही पहा ना वातावरण आजूबाजूचं. हे झाडं आहे लिंबाचे, गार वारा आहे. आज ऊन नाही पडलं, पण ऊन जर पडलं कवळं सकाळचं तर ते एकदम जबरदस्त राहतं. एक नंबर माहोल यार. असं शहरात कुठं अनुभवायला भेटणार आहे? म्हणून शहर नको वाटतं. ही शांतता, हे जे अनुभव आहे हे तिकडे भेटत नाही शहरात. आता तुम्ही पहा ना, पक्ष्यांची चिवचिव आहे सकाळी सकाळी, त्यानंतर गार वारा आहे, मोकळा ऑक्सिजन आहे. आपल्या ब्रेनसाठी तो गरजेचा आहे. सकाळी एक नंबर वातावरण आहे सकाळी. त्याच्यामुळं आपला गाव बरा. तर आता बऱ्याच लोकांना गावात राहणं, त्याच्यानंतर शेती करणं, त्याच्यानंतर गावामध्ये टाईम स्पेंड करणं हे थोडंसं आउट ऑफ ट्रेंड झालं आहे. म्हणजे लोकांना नको वाटतं आहे गाव वगैरे, कारण इथं चिखल असतो, माती असती, कष्ट भरपूर आहे आणि पैसा नाही आहे. पण मंडळी जर तसं पाहायला गेलं तर नुसतंच पैशाच्या मागं पळून नुसतं पळ 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 आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला पीस ऑफ माइंडच नाही आहे, शांतता नाही आहे, तर तुमच्या त्या पळण्याला काय अर्थ आहे? ॲट दी एंड थोडंसं शांतता, पीस, मनासारखं असं असं पाहिजे आयुष्य. थोडेसे पैसे कमी आहे, अडचणी जास्त आहे गावाकडे, पण जगणंसुद्धा आहेच हे पण आपल्याला मान्य करावं लागेल. ही गोष्ट तेच फील करू शकतात ते पुणे, मुंबई, बेंगलोर वगैरे मेट्रो सिटीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून बसच्या, ट्रेनच्या मागं धावत असतात. तर त्या आयुष्य मी पण जगलो आहे. पुण्याला होतो, मुंबईला होतो काही दिवस, 2, 2.5, 3 वर्ष मी तिकडं काढले. पण नंतर कळालं की टाईम पटापट निघून जातो, आपण खर्च होतो आणि शांतता काय होती हे आयुष्यात माहिती नाही राहत. आता खालीच भाऊ सोबत गप्पा मारत होतो तर तेच कळालं पटकन. ते कधी 87-88 वर्षाचे झाले त्यांनाही कळालं नाही. म्हणजे आयुष्य असं निघून जातं. त्यामुळं थोडंसं जगणंही महत्त्वाचं आहे. राहिला विषय फायनान्शियली, असंही नाही की शेतीतून लगे काहीच निर्माण नाही होत किंवा उभा राहत नाही किंवा शेती म्हणजे काहीतरी अंधार आहे, तसं नाही आहे. शेतीमध्ये पण आहे पैसे आहे सगळे. थोडंसं व्यवस्थित करावं लागतं. एखादं वर्ष येतं ज्या वेळेला आपल्याला थोडंसं निसर्ग चांगली साथ देतो, एखाद्या वेळेस साल खराब राहतं, पण मग थोडंसं कॉम्प्रोमाइज पण करावं लागतं. आता कित्येक लोक आहे आमच्या गावात ते स्वतःचं शेत नसून दुसऱ्यांची शेती ठोक्याने करतात, म्हणजे रेंटनी करतात.
तर त्यांना 10-12 लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्न होतं. लाख रुपये ते पण महिना कमावतात. तर अशा गोष्टी आहेत. सकारात्मक जर दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही पैसे कुठूनही उभा करू शकता. तुम्हाला आमचे व्लॉग जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं सहकार्य ठेवा. त्याच्यानंतर आम्ही व्लॉगमध्ये आणखी नवीन काही क्रिएटिव्ह आणू शकतो याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद.